हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? आपल्या सीमा झेंडे ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे स्वागत आहे। आज भोगी आहे आणि भोगीची तयारी माझी चालू आहे। बघू शकता इथे तुम्ही मस्तपैकी सगळ्या ज्या मिक्स भाज्या आहेत त्या इथे निवडून तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत या तर शेंगा आणि गाजर, बाकी सगळ्या ज्या मिक्स शेंगा आहेत ना, हरभरे, हिरवे वाटाणे, मटार म्हणजे, आणि याच्यामध्ये वांग, बटाटा आणि भिजवलेले शेंगदाणे घालायचे मस्तपैकी असे, आणि तीळ घालायचं आहे। मसाला वगैरे छान असा वाटून झालेला आहे। या मसाल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण नेहमीचा जो मसाला तयार करतो ना रश्शाचा, तो मसाला मी इथे तयार केलेला आहे। आणि भोगीची भाजी आहे ना, शक्यतो मी अशी रस्सा भाजी करते, म्हणजे थोडीशी लपतपीत, सुकी भाजी नाही करत, सुकी भाजी सानवीला करते। तर भोगीची भाजीची तयारी माझी चालू आहे। तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये भोगी आणि मकर संक्रांती या दोन्हीचा मिळून व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी नक्की संक्रांत आणि भोगी कशा प्रकारे साजरी केली। तर चला आता भोगीच्या भाजीला सुरुवात करते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बघू शकता आमचं घर आता स्वच्छ आहे बरं का, किती छान बघा, अजिबात पसारा नाही। अगस्ती आता मस्तपैकी खेळतोय है ना बबू? तू खेळतोय ना? काय खेळतो? हाय कर, हाय हाय पडशील ना बबू, पडशील, टिकिट 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 टिकिट, पडशील पडशील पडशील। तसं तर आहे ना, आठवड्यातून एक दिवस मी हे देवघर पूर्ण झाडून झटकून आणि पुसून वगैरे घेत असते, जो लाकडी देवारा आहे तो। आणि आज तर सण होता म्हटल्यावर पूर्ण सगळा देवारा जो आहे ना, मी छान असं कापड थोडंसं किंचितसं ओलं केलं आणि पुसून घेतलं। आता ॲक्च्युली हे जे लाकडी देवारा आहे ह्याला पाणी तसं चालत नाही आणि पॉलिशसुद्धा थोडंसं उडून जातं, पण काही ऑप्शन नाही आत्ता, कारण आहे ना इतका धुराळा येतो ना घरामध्ये, जे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे दर दिवशी आहे ना सगळ्या माझ्या फर्निचरवर, बाकीच्या सगळ्या आपल्या वस्तूंवर आहे ना पूर्ण असं धूळ असते। त्याच्यामुळे म्हटलं की नाही, आज सण आहे तर छान असं झाडून झटकून घ्यावं, सगळं देवारा वगैरे व्यवस्थित नीट केला। आणि देवाऱ्याच्या खालची जी स्टाईल आहे ना ती संगमरवरी आहे, आणि ना ती माहिती नाही कशामुळे अशी थोडीशी काळपट झालेली आहे। तर मला आहे ना तिथं खाली असं ग्रीन कार्पेट अंथरून घ्यायचं आहे। तर बघू आता कधी जमतंय जायला। ग्रास कार्पेट असताना ते लावलं तर खूप छान दिसेल। तर इथे माझी देवपूजा वगैरे एका बाजूला करून घेतली, कलशपूजन वगैरे करून घेतलं। कलशपूजन हा माझा नेहमीचा आहे, तर तो इथे मी मस्तपैकी घासून वगैरे मांडून घेतला, आणि एका बाजूला आहे ना भोगीच्या भाजीची तयारी सुरू केली। मी म्हटलं होतं की आदल्या दिवशी निवडून वगैरे ठेवा सगळ्या भाज्या, पण जमलंच नाही। त्याच्यामुळे ना अगदी भोगीच्या दिवशी म्हणजे ऐन टायमाला मी या भाज्या सगळ्या निवडायला घेतलेल्या आहे। आणि भाज्या निवडायच्या म्हणजे तुम्हाला माहिती की किती वेळ लागतो, आणि मदतीला कुणीच नाहीये, कोणाला सांगणार ना भाजी निवडायला। तर असं इथे छान असा मसाला मस्तपैकी वाटून घेतला होता मी। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण छान असं ते गोल्डन फ्राय केलं आणि त्याचा मस्त मसाला तयार केला होता हा। आणि भोगीच्या भाजीसाठी आहे ना मी थोडीशी पातळ भाजी तयार करते, तर त्याच्यासाठी आहे ना हा मसाला मी थोडा जास्त बनवला होता। आणि रस्सा भाजी केली ना की मस्त दोन्ही वेळेला होऊन जाते, परत करायची काही गरज पडत नाही। ते इथे मी सगळ्या मिक्स घेतलेल्या आहेत भाज्या, आणि ना शेंगदाणे भिजवून टाकलेले आहेत। आणि आपले सगळे जे घरचे जे रेग्युलर मसाले आहेत ना, कांदा लसूण मसाला, घरचा काळा मसाला, थोडीशी लाल पावडर जेणेकरून थोडासा कलर येईल भाजीला, आणि छान अशी मस्त परतून घेतलेली आहे भाजी। आणि मला आहे ना जास्त भाज्या ना तिखट खूप आवडतात, अशा रस्सा भाज्या किंवा कुठलीही भाजी आहे ना मला तिखट खूप आवडते, पण मिस्टरांमुळे आहे ना मला जास्त तिखट करता येत नाही। आणि ही रस्सा भाजी होती ना, मला मस्त अशी तर्रीदार करायची होती, पण म्हटलं की आपण तिखट केली आणि जर जास्त तिखट झाली तर मिस्टरांना आवडणार नाही, आणि तेल बघितलं की त्यांना वाटतं की खूप तिखट आहे, त्याच्यामुळे तेल पण थोडंसं कमी प्रमाणातच टाकलं। आणि सर्वात शेवटी छान वरून असे तीळ टाकलेले आहे एक उकळी आल्यानंतर। बाजरीचं पीठ पण आहे ना मी आता ऐन टायमाला दळून आणलेलं आहे, माझं ऑलरेडी संपलं होतं भाकरीचं पीठ, आणि एक दिवस अगोदर भोगीच्या मी जाऊन गिरणीमध्ये हे दळायला टाकलं, तर बापरे एवढी गर्दी। मी 8 वाजता काहीतरी दळण टाकायला गेले होते, तर म्हटलं रात्री तुम्हाला 11 वाजता दळण मिळेल। मी म्हणलं नको बाबा, मी दुसऱ्या दिवशी येते घ्यायला। मग दुसऱ्या दिवशी सानवी पप्पा जाऊन हे दळण घेऊन आले, म्हणजे भोगीच्या दिवशी मस्त असं फ्रेश हे पीठ होतं, त्याच्यामुळे भाकऱ्या इतक्या छान झाल्या ना, आणि खूप वेळ अशा मऊसर राहिल्या। आणि तीळ ना काही जण डायरेक्टली भाकरीच्या पिठातच मिक्स करतात, पण मी आहे ना असं वरण लावते, जेव्हा आपण भाकरीला पाणी लावतो ना
त्याच्यावर तीळ टाकायचे, म्हणजे ते छान असे चिकटतात आणि दिसतात सुद्धा. तर इथे माझ्या सगळ्या भाकऱ्या वगैरे छान अशा तयार झालेल्या आहे. आणि मला ना आमच्या शेजारच्यांना 1-2 जणांना ताटं द्यायची होती, तर ती पण मी ताटं देऊन आलेली होती. देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. आणि जेवायला ना खूप उशीर झाला, जवळजवळ 3 वाजले, कारण सगळ्या गोष्टी आवरायला नुरकायला खूप उशीर झाला. देवाचं जो नैवेद्याचं ताट आहे ना, ते माझं शूट करायचं राहून गेलं, कारण खूप गडबड होती, ताटं पण द्यायची होती. त्याच्यामुळे ना देवाला जे भोगीचं मी जे ताट दाखवलं ना नैवेद्याचं, ते मी काही शूट इथं केलेलं नाही आहे. तर भोगीच्या दिवशी अशाच प्रकारे फक्त जे आपण सगळ्यांच्या घरामध्ये जशी मिक्स भाजी भाकरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याच प्रकारे मी सुद्धा भोगी मस्त अशी सेलिब्रेट केली. आणि दुसरा दिवस उजाडला संक्रांतीचा. माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे ना संक्रांत आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, सण आला ना आता की जे काही आपल्या ज्या चालीरीती आहे किंवा ज्या काही गोष्टी पारंपरिकपणे करायच्या असतात ना, त्या करायला मला आता इतकं जड जात आहे तुम्हाला सांगते. कारण आहे ना, सानवीची शाळा आता चालू झालेली आहे. तिला तर कुठल्याही आपल्या मराठी सणांना शक्यतो सुट्ट्या नसतात. आज पण तिची शाळा आहे. तर तिचं शाळेचं आवरून द्यायचं सकाळी पहाटे 5ला उठून. आणि त्याच्यानंतर बाळाची जी गडबड चालू होती, तर त्याचं सगळं आवरायचं, त्याचं खाणं पिणं. तर आता टाइम बघू शकता तुम्ही, 3 वाजलेले आहे. त्याची आत्ता आंघोळ झालेली आहे. कारण सकाळपासून आहे ना मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केला, माझं आवरलं. साधारण आंघोळीला पण मला उशीरच झाला तसा, कारण बाळ झोपलं होतं आणि त्याच्यानंतर अगस्त्यचे पप्पा बाहेर गेले होते काहीतरी सामान आणायला बांधकामाचं. त्याच्यामुळे मला आंघोळीला जायला चान्सच नाही. मग मी पटकन त्याला ना TV लावून दिला आणि थोडंसं खायला दिलं, नादवलं जरा तो. आणि आंघोळ करून आले मी. आणि जेव्हा पण मी बाथरूममध्ये जाते ना, तुम्हाला म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल की जे आता माझ्या घरामध्ये जे कॅमेरे आहेत ना, तर त्याचं जे ॲक्सेस माझ्या मोबाईलवर आहे, तर ते मी मोबाईलच बाथरूममध्ये घेऊन जाते, एका ठिकाणी ठेवते कोपऱ्यात. आणि त्याच्यात बघते की बाळ काय करते. कारण काय करणार, ऑप्शनच नाही ना. जर बाथरूममध्ये जायचं असेल आणि घरात जर कुणीच नसेल, तर मग असं काहीतरी पर्याय निवडावा लागतो. कॅमेरामध्ये मी बघते तो काय करतो आणि काय नाही. इतकी माझी खराब हालत आहे आत्ता. कारण बाळ तुम्हाला माहिती आहे खूप छोटा आहे आणि उद्योगी आहे जरा. आणि कुठलंही असू दे, उद्योगी असू दे किंवा असं शांत बाळ असू दे, बाळांची आपण कंटिन्यू त्यांना मॉनिटरिंग पाहिजेलच. कोण ना कोणतरी एक माणूस त्यांच्याबरोबर पाहिजेलच. जोपर्यंत ते 3 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांना काही समजत नाही. तर असो, आता 3 वाजलेले आहे. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य दाखवला. देवपूजा तर मगाशीच झाली माझी. आणि छान देवाला नैवेद्य वगैरे दाखवला पुरणपोळीचा. आणि जे सुगड पूजायचे होते ना आपले, तर ते सुगड पूजन आता मी करणार आहे. भरपूर संध्याकाळी 8 पर्यंत टाइम आहे सुगड वगैरे पूजायचा. त्याच्यामुळे म्हटलं ती घाई नको करायला. मी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे. इथं बघू शकता सुगड छान असे धुवून वगैरे ठेवलेले आहेत. तो वौसा आहे तो छान असं निवडून वगैरे ठेवलेला आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे. हार वगैरे फुलं वगैरे व्हायची आहेत आता फक्त देवाला. हार नाही आणला मी, फुलंच आणली. सुट्टी म्हटलं की चांगलं वाटतं ना फुलं वगैरे छान अशी त्या सुगडांना वाहिली की आणि देवाला पण वाहिली की. तर आता सुगड पूजन वगैरे करून घेणार आहे. सानवी येते शाळेतून आणि छान पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता, ते तुम्हाला दाखवते मी. देवाला नैवेद्य जो दाखवलं होतं ते ताट तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये आहे ना मी कुरड्या पापड्या काही तळल्या नाही, कारण माझ्या ना कुरड्या पापड्या सगळ्या खराब झाल्या. आणि खराब झाल्या म्हणजे त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या नव्हत्या, तर त्याच्यामुळे त्या थोड्याशा खराब झाल्या. त्यामुळे मग मी काही त्या तळलेल्या नाही आहेत. तर असो, सानवी आलेली आहे शाळेतून. तर आता सानवीला थोडंसं मी खायला वगैरे देते, पुरणपोळी मस्तपैकी. आणि मग मी सुगड वगैरे पुजून घेते आणि बाळाला झोपवायचं. आणि परत थोड्या वेळाने सानवीच्या एक्झामचा अभ्यासाला, तिचा आता एक्झाम आहे ना 2 दिवसांनी, तर तिच्या एक्झामचं प्रिपरेशनला तिचा अभ्यास वगैरे घ्यायला सुरुवात करायची आहे. तर असं माझं एकदम पूर्ण बिझी शेड्यूल आहे. तर असो, पुन्हा एकदा सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. आणि प्लीज आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भोगी आणि संक्रांतीचा दोन्ही दिवसांचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला एकत्र आलेला आहे. तेव्हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि आज आहे ना काळी साडी माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मग मी असा काळ्या कलरचा ड्रेसच घातलेला आहे. हा माझा पहिल्याचाच ड्रेस आहे, नवीन वगैरे काही घेतला नाही मी, ठेवणीतलाच आहे. तर असा हा ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे. तर चला, पुन्हा एकदा सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड बोला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.
संक्रांतीला ना गोडाचा जो नैवेद्य आहे मी म्हणले की काय करावा, खीर पुरी श्रीखंड हेच पटकन करावा असं माझ्या डोक्यामध्ये होते, कारण अगस्तीमुळे जास्त स्वयंपाकाचा गोंधळ घालायला नको वाटतं. पण नंतर विचार केला की पुरणपोळी आता बरेच दिवस झालं केलेली नाही आणि आता डायरेक्टली गुढीपाडवा किंवा होळीला वगैरे आपली पुरणपोळी होणार आहे, तर अजून त्याला बराच वेळ आहे. तर चला म्हटलं की पटकन करून घेऊया झटपट पुरणपोळी. तर त्याच्यासाठी आहे ना कसं तरी ओढीत ओढ मी करून घेतल्या पुरणपोळ्या आणि झाल्या त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं की उशिरा का होईना पण नैवेद्य देवाला दाखवला गेला पोळीचा. आणि दुपारी मी सुगड पूजन करायला घेतलं, कारण पहिलं सकाळचा स्वयंपाक नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि म्हणलं की कारण सुगड पूजनाचा संध्याकाळपर्यंत वेळ होता, म्हणजे जे मुहूर्त म्हणतो ना आपण ते संध्याकाळपर्यंत होतं, त्याच्यामुळे मी काही गडबड केली नाही. आणि इथे बघू शकता तुम्ही छान असे सुगड सगळे धुवून आदल्या दिवशीच मी सगळे ठेवले होते. त्याला छान असे कुंकवाची बोटं वगैरे लावून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये छान असं सगळं जे मिक्स आपण भाज्या असतात ना भरतात, अशा पद्धतीने आपल्या इकडे तरी भरलं जातं पुण्यामध्ये. तुमच्या इथे काही वेगळ्या पद्धतीने भरलं जात असेल तर मला नक्की सांगा. सगळे मिक्स भाज्या इथे केलेल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये भरलेल्या आहेत. आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतात त्यांच्या संख्येमध्ये इथे हे वाण भरले जातात. तर माझे आणि माझ्या सासूबाईंचे असे टोटल मिळून 10 मी सुगड भरत असते. तर 5 मोठे 5 लहान असे मी घेत असते दरवर्षी, पण ह्या वर्षी आहे ना ते लहान मोठे काही मला मिळाले नाही, त्याच्यामुळे ना मी सरळ आपले जे काही आहेत ना एकाच साईजमध्ये 10 सुगड घेतले इथे आणि देवासमोर इथे भरले. आणि एक जी लाल कलरची जी त्याच्याबरोबर वाटी येते त्याच्यामध्ये आहे ना तीळ वगैरे भरून आपण त्याच्यामध्ये ठेवायचं असतं. तर आमच्याकडे सुगड पूजन असं केलं जातं आणि एकावर एक असे ते 2 सुगड धरायचे आणि त्याच्यानंतर आपलं जो पदराचं टोक आहे त्याने त्या पदराच्या टोकाने देवासमोर आहे ना त्याला असं वर खाली 5 वेळा करून सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्म जन्म वौसा अशा पद्धतीने हे जे वाक्य आहे ना ते म्हणून 5 वेळा वौसायचं आहे देवाजवळ. आणि बाहेर तुळशीजवळ सुद्धा त्यातल्या 2 कुंड्या आपण ठेवायच्या आहेत. तर माझी तुळस आता पूर्णपणे जळालेली आहे, पूर्ण म्हणजे जळालेली म्हणण्यापेक्षा बांधकामाने पूर्ण खराब झालेली आहे, त्याच्यामुळे मला मी बाहेर तुळशीला ठेवताच आलं नाही मला, त्याच्यामुळे ना मी देवाऱ्यातच हे सुगड पूजन इथं केलेलं आहे. आणि आपल्यापैकी ना संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच जण हळदी कुंकू वगैरे करतात, पण मी संक्रांतीच्या दिवशी करत नाही. मी आहे ना सानवीचा वाढदिवस ज्या दिवशी असतं ना त्या दिवशी माझा हळदी कुंकू करून टाकत असते. तर सानवीचा वाढदिवस आहे ना आता जवळ आलेला आहे आणि तिच्या मैत्रिणीचा देखील वाढदिवस होता, तर त्याच्यामुळे तिच्यासाठी जेव्हा मी बड्डे गिफ्ट घ्यायला गेले ना तेव्हा हिने पण लगेच हट्ट धरला की आता मला इथं आलोय ना तर आता मला जे तू बड्डे गिफ्ट घेणार आहे ना ते आत्ता लगेच घेऊन टाक, मी एक्साईट आहे, मी नाही थांबू शकत. म्हणलं ठीक आहे चला, नाहीतरी मी तिच्या चॉईसनी हे बड्डे गिफ्ट घेणार होते. तिला काय बड्डे गिफ्ट घेतलंय ना हे मी तुम्हाला नंतर रिव्हील करेल, म्हणजे ती स्वतःच सांगेल तुम्हाला ज्यावेळेला तिचा बड्डे होईल तेव्हा. तर तिचा रविवारी 19 जानेवारीला बड्डे आहे. 19 ऑक्टोबरच तोंडात येतं, कारण तिची तारीख 19 जानेवारी आहे आणि माझी तारीख 19 ऑक्टोबर आहे. दोघींची तारीख सेम आहे, महिना वेगळा आहे. आणि ॲक्च्युली काय झालं माहिती नाही, संध्याकाळी ना थोडंसं तिला पित्तासारखा सुद्धा त्रास झाला, बिचारीचा सगळा मूड गेला होता. पण गिफ्ट बघून तिचा मूड पुन्हा चांगला झाला. आता तिच्या उद्यापासून परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आहेत ना थोडेसे लेट येतील. आता डायरेक्टली ना तिच्या बड्डेचा व्लॉग येईल तुम्हा सगळ्यांना, तेव्हा तो बड्डेचा व्लॉग नक्की बघा. तर आजचा भोगी आणि संक्रांतीचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.